मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हस्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा, आता राज्य सरकारकडून पीएम किसान योजनांचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये आता वाटपाचा आता मुहूर्त ठरलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता बघा लक्षपूर्वक आहे का बघा, आज दुपारी 1 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे। यामुळे बघा, शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण होत आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा बघा 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 असे शेतकऱ्याच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने आता 4,000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आज बघा भरपूर दिवसापासून शेतकऱ्याची प्रतीक्षा आज संपणार आहे आणि हे पैसे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाही। बघा, हे लक्षात ठेवा, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पैशाची वाटपाची ही प्रक्रिया आता महिन्याभर चालणार असून सरकारने आता 3 टप्पे निश्चित केलेले आहे। बघा, आज पहिल्या टप्प्यात म्हणजे की बघा 36 पैकी 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे। त्यानंतर बघा पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्याची नावे असतील। अशा प्रकारे बघा टप्प्याटप्प्याने हे पैसे दिले जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, तसेच बघा पात्र शेतकरी आणि शेतकरी मित्रांनो बघा अपात्र शेतकरी कोणते शेतकरी आहे यांची यादी सुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे। आता बघा, सरकारने स्वतः यादी जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर यादीत नाव तुमचं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने बघा डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात पैसे सोडण्याचे नियोजन केलेले आहे आणि तांत्रिक अडथळे आणि बघा सर्व्हर लोड टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यामुळे आता आज केवळ 15 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील। त्यामुळे बघा बँकेमध्ये कोणतीही गर्दी कमी होईल आणि पैसे मिळतील। शेतकऱ्याला कोणतेही तांत्रिक त्रास होणार नाही। त्यामुळे हा मोठा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। आता दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्याला मिळणार नाही। बघा, एका म्हणजे आज तुम्हाला पीएमचे पैसे मिळणार, उद्या नमोचे पैसे मिळणार, अशा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता बघा दोन्ही योजनांची मिळून 4,000 रुपये मिळणार आहे। आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आज दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत कधीही पैसे जमा झाल्याचा SMS येऊ शकतो। कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिलेले आहे। म्हणजेच की बघा, बँकेचे काम सुरळीत चालावे यासाठी हा विभागणी केली असून त्यानुसार आता प्रत्येक कार्यवाही सुरू होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे यांच्यावर सुद्धा आता सरकारचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचा जिल्हा यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, नाहीतर पैसे मिळणार नाही। बघा, सरकारने आता केवळ खास आणि गरजू शेतकऱ्याला लाभ देण्यावर भर देत आहे। आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन अटी आहे। जे शेतकरी या नियमामध्ये बसणार नाहीत त्यांना पुढील योजनांचा लाभ मिळणार नाही। लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, आता बघा गैरफायदा घेणाऱ्या रोखण्यासाठी आता कडक तपासणी सुरू असून अनेक शेतकरी अपात्र ठरत आहे। आता कोणते शेतकरी अपात्र ठरत आहे? सर्वप्रथम बघा, ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा वर आहे अशा शेतकऱ्याला योजनांतून वगळले जात आहे। त्याचप्रमाणे पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशीनद्वारे तपासणी सुद्धा करणे सुरू आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता लक्षपूर्वक आहे का, जे शेतकऱ्याचे बघा पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, म्हणजेच की बघा उत्पन्न ज्या शेतकऱ्यानं कमी करून घेतलं असेल आता तेच उत्पन्नाचं बघा मशीनद्वारे तपासणी सुरू आहे। अशा शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा 22वा हप्ता मिळणार नाही। ही योजना केवळ अल्पधारी, भूधारक आणि गरजू शेतकऱ्याला मदतीसाठी असल्याचे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, एकाच कुटुंबातील अनेक सदस्य या योजनातून लाभ घेत असतील तर ते आता बंद होणार आहे। राशन कार्डची तपासणी करून अशी कुटुंबाला वेगळी यादी तयार केलेली आहे। कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळावा असं नियम असून तो मोडण्याचे नावे आता कायमचे कमी केलेले असतील। बघा, आता शेतकरी मित्रांनो, अशा
प्रकारे नियमाचे पालन करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाईल. आता सर्वप्रथम बघा, जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित एक नियम सुद्धा आता कडक करण्यात आलेला आहे. ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे अशांना आता योजना बाहेर काढली जात आहे. ज्यांच्याकडे 10 किंवा 20 एकरपेक्षा जास्त जमीन असेल अशा श्रीमंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता मिळणार नाही. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, सरकारांचे पूर्ण लक्ष केवळ आता गरीब आणि गरजू शेतकऱ्यावर आर्थिक मदत देण्याऐवजी केंद्रित केलेलं आहे. आता सर्वप्रथम बघा, ज्या शेतकऱ्याकडे बघा जास्त जमीन आहे म्हणजेच की 10 एकर 15 एकर अशा जमिनी असतील अशा शेतकऱ्याला PM किसानचा आणि नमोचा हप्ता मिळणार नाही. त्याचप्रमाणे बघा, चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी किंवा बनावट राशन कार्ड किंवा बनवण्यावर कारवाई होत आहे अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला आता कायमचे अपात्र केले जात असून त्यात आता एकही रुपया त्यांना मिळणार नाही. या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आजपासून पैसे PM किसानचा 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता आता सुरक्षितपणे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे. म्हणजेच की बघा, आता आपण आज लाभ मिळणार पहिल्या 15 जिल्ह्याची आणि तालुक्याची यादी पाहून घेणार आहोत. सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे बघा, त्या जिल्ह्यातील जे काय तालुके आहे म्हणजे की सोयगाव, सिलिंडा, फुलंब्री बघा, खुलताबाद, त्याचप्रमाणे वैजपूर, गंगापूर आणि बेटना या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतीलच. त्याचप्रमाणे बघा, जळगाव जिल्ह्यातील सुद्धा अमळनार बघा, एरंडोळ, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यातील समावेश सुद्धा पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील सुद्धा भरपूर असे तालुका आहे म्हणजेच की बघा, आंबडा, भोकरदार, बंदपूर, धनसावगी, परंतूर बघा, मंड आणि जफराबाद या तालुक्याची निवड पहिल्या दिवसापासून झालेली आहे. तसेच बघा, नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा नावपूर, शहद, तळेंद, अकळूळ आणि अक्राणी या भागातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा आता जे काय तालुके आहे व तसेच बघा हातगाव आणि हिमाचल नगर या अशा गावामध्ये सुद्धा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. त्याचप्रमाणे बघा, बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार. बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता लातूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्याला पैसे मिळणार. त्याचप्रमाणे बघा, धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे. आणि सर्वप्रथम बघा, परभणी जिल्हा आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता नाशिक जिल्हा सुद्धा याच्यात समावेश करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बघा, नाशिक जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहे. बघा, सोलापूर, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, सांगली जिल्हा सुद्धा यात समावेश करण्यात आलेला आहे. अशा जिल्ह्यांना आज कोल्हापूर जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. आता जे काय तुम्हाला आपण जिल्हे सांगलेले आहे म्हणजेच की बघा, अकोला जिल्हा सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. जे काय तुम्हाला आज जिल्हे सांगितलेले आहे त्या जिल्ह्यात आज 100% पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, काळजीपूर्वक ऐका. आता कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे ते बघा, येत्या काही दिवसात कृषी विभागाकडे अधिकृत संदेश पाठवण्यास सुरुवात होईल आणि नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनांचा 22वा हप्ता मिळणे ही रब्बी हंगामासाठी मोठी मदत ठरेल. खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी ही रक्कम वेळेवर मिळत असल्याने शेतकरी समाधानाने आहेत. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस पाहू शकता आणि नाव तपासू शकता. शेतकरी मित्रांनो, जर काही प्रॉब्लेम वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.